सनातन शास्त्र या आपल्या आजच्या सखोल चर्चेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. होय, सर्वांचं स्वागत. आजचा विषय खरंच खूप रंजक आहे. नक्कीच. आज आपल्याकडे अभ्यासाचा एक अतिशय महत्त्वाचा साठा आहे, पण या सगळ्या माहितीच्या महासागरात शिरण्यापूर्वी आपण स्वतःला एक अगदी साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारूया. कोणता प्रश्न? आपण खरोखरच स्वतंत्र विचार करत आहोत की सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स आजकाल ठरवत आहेत की आपण काय विचार करावा? म्हणजे आपण जे मत अत्यंत ठामपणे मांडतो ते खरंच आपलं स्वतःचं असतं की आपल्या नकळत आपल्यावर बिंबवलं गेलेलं असतं? अरे बापरे, हा खरोखरच आजच्या काळातील सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. कारण जेव्हा आपण ह्या सर्व संशोधनपर लेखांचे आणि ऐतिहासिक टिपणांचे वाचन करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. कोणती गोष्ट? कसं आहे ना, बहुतेकांना असं ठामपणे वाटत असतं की ते स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत आहेत. पण वास्तवात आजचा माणूस माहितीच्या अशा एका महापुरात वाहत आहे, जिथे त्याच्या प्रतिक्रिया आधीच प्रोग्राम केलेल्या असतात. राईट. आणि म्हणूनच आजची आपली चर्चा दा सावरकरांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या सिव्हिलायझेशनल रेव्होल्यूशन म्हणजेच नागरी क्रांती या संकल्पनेवर आहे. अगदी बरोबर. आणि या साहित्यातून आपण याच संकल्पनेचा गाभा समजून घेणार आहोत. पण या साहित्यानुसार ही क्रांती काही शस्त्रांची नसून जाणीवांची आहे, बरोबर? एक्झॅक्टली. सावरकरांच्या विचारांवर आधारित या विश्लेषणातून असा निष्कर्ष निघतो की ही क्रांती ज्ञान आणि स्वावलंबनाची आहे. प्राचीन वैदिक शहाणपण आणि आजची आधुनिक जीवनशैली यांचा हा एक अनोखा संगम आहे. म्हणजे आपण जेव्हा क्रांती हा शब्द ऐकतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर मोर्चे, आंदोलने आणि बाह्य जगातील संघर्ष उभा राहतो. हो ना, पण या टिपण्यानुसार सावरकरांची दृष्टी याहून खूप वेगळी आणि व्यापक होती. त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत माणसाच्या आत म्हणजेच त्याच्या मानसिक पातळीवर बदल होत नाही, तोपर्यंत बाह्य जगात केलेला कोणताही बदल शाश्वत नसतो. तर हे समजून घेऊया, बाह्य जगात कोणतीही क्रांती घडवण्यापूर्वी आपल्याला आपल्या स्वतःच्या मनातील गोंधळ आणि भ्रम दूर करणे आवश्यक आहे. नक्कीच. कारण या लेखांमध्ये वाचल्याप्रमाणे आजच्या काळात गुलाम मन म्हणजे काही पायातले साखळदंड नव्हेत. मग आजची गुलामी कशात आहे? आजची गुलामी ही प्री पॅकेज्ड ओपिनियन्स म्हणजे इतरांनी आधीच तयार करून दिलेल्या विचारांच्या आणि नॅरेटिव्हच्या स्वरूपात येते. अरे वा, हे मला एखाद्या स्मार्टफोन ॲपच्या टर्म्स अँड कंडिशन सारखं वाटतं. हा, ते कसं काय? म्हणजे बघा ना, आपण ते कधीच पूर्ण वाचत नाही, आपण थेट आय अग्री बटनावर क्लिक करतो. हो, कारण कुणाकडेही तेवढा वेळ किंवा संयम नसतो. आपण मुळापर्यंत न जाता इतरांची मते सहज स्वीकारतो आणि तीच आपली ओळख मानू लागतो. क्या बात है. हे साधर्म्य एकदम अचूक आहे. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हीच ती बुद्धिक्रांती ज्याची आज सर्वाधिक गरज असल्याचे या स्रोतांमध्ये वारंवार अधोरेखित केले आहे. पण सनातन धर्मात बुद्धी म्हणजे नक्की काय? फक्त बुद्धिमत्ता किंवा IQ? नाही. सनातन धर्मात बुद्धी म्हणजे केवळ माहिती गोळा करण्याची किंवा आकडेमोड करण्याची बौद्धिक क्षमता नाही. या ग्रंथांच्या संदर्भानुसार बुद्धी म्हणजे विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्याची क्षमता. अगदी तेच. सत्य आणि असत्य तसेच योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची ती एक सूक्ष्म क्षमता आहे. पण आजच्या काळात हा विवेक कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. म्हणजे आपण पाहतो की लोक सोशल मीडियावरील 2 मिनिटांच्या व्हिडिओवर किंवा कोणीतरी दिलेल्या वरवरच्या स्पष्टीकरणावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. होय, आणि त्याचं कारण म्हणजे आपण माहिती ग्रहण करण्याची पद्धतच बदलली आहे. या साहित्यात असा युक्तिवाद केला आहे की बाह्य जगातील विस्कळीत माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा भगवद्गीता किंवा उपनिषदे यांसारखे मूळ स्रोत स्वतः वाचणे आणि समजून घेणं महत्त्वाचं आहे. राईट. दुसऱ्यांच्या चष्म्यातून जग बघण्यापेक्षा स्वतःची दृष्टी विकसित करणे हा स्वतंत्र होण्याचा पहिला टप्पा आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हा बदल फक्त विचारांपुरता मर्यादित नाही. या प्राचीन विचारधारेनुसार माणसाचे हृदय आणि आत्मा यातही एकवाक्यता असायला हवी. म्हणजे जेव्हा तुमचे विचार, तुमचे भावना आणि तुमचं मूळ स्वरूप, तुमचा आत्मा हे सर्व एकाच लयीत असतात, तेव्हाच खरी वैचारिक स्पष्टता येते. अगदी तसंच. पण एकदा का ही स्पष्टता आली की पुढचं पाऊल काय असते? कारण मन स्पष्ट असले तरी बाह्य जग काही शांत नसते. तिथे सतत माहितीचा बॉम्बस्फोट होत असतो. इथेच या संशोधनातील पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो.
तो म्हणजे माहितीचे युद्ध, किंवा ज्याला इंग्रजीत इन्फॉर्मेशन वॉर म्हणतात. बरं. जेव्हा तुमचे हृदय आणि मन स्पष्ट असते तेव्हा तुम्ही या माहितीच्या युद्धाचा सामना अत्यंत संयमाने करू शकता. आजचे युद्ध हे तलवारीने किंवा तोफांनी लढले जात नाही. मग ते कशाने लढले जाते? ते नॅरेटिव्हने लढले जाते. या विश्लेषणातून एक स्पष्ट सूत्र समोर येते. जो नॅरेटिव्ह नियंत्रित करतो तो समाज नियंत्रित करतो. अरे बापरे, या साहित्यात नॅरेटिव्हचा जो प्रवास समजावून सांगितला आहे तो खरोखरच खूप रंजक आहे. तो प्रवास असा आहे, नॅरेटिव्ह, त्यातून विचार, मग भावना आणि शेवटी कृती. पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं? आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा एखाद्या शक्तिशाली समूहाला समाजाकडून एक विशिष्ट कृती करून घ्यायची आहे. ते थेट येऊन तशी मागणी करणार नाहीत. मग ते काय करतील? ते आधी एक नॅरेटिव्ह किंवा कथा तयार करतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कथा वारंवार लोकांच्या समोर आणली जाईल. अल्गोरिथम्सच्या मदतीने ती माहिती लोकांच्या मेंदूत असे विचार पेरेल जे थेट त्यांच्या असुरक्षिततेवर किंवा भीतीवर बोट ठेवतील. एक्झॅक्टली. आणि या विचारांतून राग किंवा संताप यांसारख्या तीव्र भावना निर्माण होतील. आणि एकदा का माणूस रागावला की तो कोणतीही तार्किक खातरजमा न करता कृती करतो. म्हणजे मग ती कृती एखादा खोटा व्हिडिओ शेअर करण्याची असो किंवा रस्त्यावर उतरून जाळपोळ करण्याची असो. हो ना. रागात माणसाचा स्वतःवर ताबा राहत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर भावनिक प्रतिक्रिया देणे, विशेषतः सततचा राग आणि संतापुराशी बाळगणे, ही आपली सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण रागात माणूस विवेक गमावतो. तंतोतंत. सावरकरांच्या विचारांच्या या टिपणांमध्ये हे अतिशय स्पष्टपणे मांडले आहे की आपले विचार अत्यंत ठामपणे मांडा, पण रागाशिवाय. रागाशिवाय. हो. जेव्हा तुम्ही तीव्र भावनिक प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या हातातील बाहुले बनता. नॅरेटिव्ह चालवणारे लोक तुमचा वापर करून घेतात, कारण तुमचा राग हीच त्यांची पूजा बनते. पण थांबा, इथे या स्रोतांमधील एका मुद्द्यावर मला थोडा प्रतिप्रश्न करायचा आहे. हो, नक्की विचारा. या लेखांमध्ये असं म्हटलंय की भावनिक प्रतिक्रिया ही आपली चूक आहे. पण जर आपण वास्तवाकडे आणि इतिहासाकडे पाहिलं तर जेव्हा खरोखरच अन्याय होतो तेव्हा राग येणं स्वाभाविक नाही का? स्वाभाविक आहे, नक्कीच. मग रागाशिवाय कोणतीही चळवळ किंवा नागरी क्रांती कशी काय उभी राहू शकते? जर सर्वच लोक शांत राहिले आणि फक्त ज्ञान मिळवत बसले तर अन्यायाविरुद्ध आवाज कोण उठवणार? हां, अतिशय रास्त आणि कळीचा प्रश्न आहे. आणि सावरकरांच्या मूळ साहित्यात या विरोधाभासाचे अतिशय तर्कशुद्ध उत्तर दडलेले आहे. काय उत्तर आहे? या टिपणांनुसार राग हा चुकीचा नाही. तो अन्यायाविरुद्धचा एक नैसर्गिक स्पार्क किंवा ठिणगी नक्कीच असू शकतो. तो सुरुवात नक्कीच करू शकतो. राईट. पण केवळ रागाच्या इंधनावर कोणतीही चळवळ किंवा संघटन फार काळ टिकू शकत नाही. रागाची ऊर्जा ही अत्यंत विस्खळीत असते. ती एखाद्या कागदाच्या होळीसारखी असते. म्हणजे जी भडकते आणि लगेच राख होते. अगदी बरोबर. त्यातून अंतिमतः निराशाच पदरी पडते. याउलट वैचारिक स्पष्टता आणि सखोल ज्ञान हे जाड लाकडासारखे असते, जे चळवळीची धग दीर्घकाळ टिकवून ठेवते. क्या बात है. म्हणूनच या साहित्यातील मुख्य धडा हा आहे की केवळ प्रतिक्रिया देण्याकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकडे आपला प्रवास झाला पाहिजे. इथेच खरी रंजक गोष्ट आहे. म्हणजेच रागाचा उपयोग फक्त इंजिन सुरू करण्यापुरता आहे, पण प्रवास पूर्ण करण्यासाठी ज्ञानाचीच गरज असते. अगदी 100%. आणि जर आपल्याला ही भावनिक प्रतिक्रिया थांबवून स्पष्टता आणायची असेल तर केवळ वैयक्तिक पातळीवर राहून चालणार नाही. समाजात योग्य लोकांचं संघटन करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण या मोठ्या माहितीच्या युद्धात एकटे लढणारे हमखास सरतात, पण संघटित मने जिंकतात. आणि हे संघटन उभे करण्यासाठी समाजातील एकमेकांसोबतचे ऋणानुबंध ओळखणे महत्त्वाचे असल्याचे हे स्रोत सांगतात. ऋणानुबंध म्हणजे आपली एकमेकांशी असलेली खोल जोडणी. होय. डिजिटल कम्युनिटीज असतील किंवा प्रत्यक्ष भौतिक कम्युनिटीज, त्या बांधणे आजच्या काळाची गरज आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर या लेखांमध्ये एका आधुनिक समस्येचा उल्लेख आहे, आणि ती म्हणजे व्हॅलिडेशन इकॉनॉमी. अरे हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आजकाल लोकांची किंमत त्यांच्या खऱ्या कर्मावर नाही, तर त्यांना इंटरनेटवर किती लाईक्स, शेअर्स आणि फॉलोअर्स मिळतात यावर ठरते. लोक या डिजिटल ओळखेलाच स्वतःचे खरे अस्तित्व मानू लागले आहेत. आणि हाच आजचा सर्वात मोठा धोका आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या ध्येयासाठी किंवा नागरिक क्रांतीसाठी एकत्र येता तेव्हा व्हॅलिडेशन इकॉनॉमीची ही सवय अत्यंत घातक ठरते. तिथे तुम्हाला तुमचा अहंकार किंवा इगो बाजूला ठेवावा लागतो. अगदी बरोबर.
या संदर्भात या साहित्यात भगवद्गीतेतील शिकवण अतिशय चपखलपणे लागू केली आहे. फळाची किंवा स्तुतीची अपेक्षा न ठेवता कृती करणे. मला हे एखाद्या कम्प्युटर सिस्टीममधली व्हायरस सारखं वाटतं. व्हायरस ते कसं? म्हणजे बघा, अहंकार हा बाहेरून हल्ला करत नाही, तो आतूनच संपूर्ण संघटन पोखरून काढतो. समजा 10 लोक एकाच चांगल्या ध्येयासाठी काम करत आहेत, पण जर क्रेडिट कुणाला मिळेल यावरून त्यांच्यात वाद सुरू झाले, तर ती चळवळ तिथेच कोसळते. एक्झॅक्टली. म्हणूनच ध्येय किंवा मिशन हे नेहमी अहंकारापेक्षा मोठे असले पाहिजे. अगदी बरोबर. सावरकरांच्या जीवनातील अनेक उदाहरणे या टिपणांमध्ये दिली आहेत, जिथे त्यांनी राष्ट्राच्या व्यापक हितासाठी स्वतःचा वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवला. खरंय. पण इथे आणखी एक महत्त्वाचा पैलू या साहित्यात मांडला आहे. एक मजबूत आणि अहंकारमुक्त संघटन तेव्हाच उभे राहते जेव्हा त्याचा पाया भक्कम असतो, आणि कोणत्याही समाजाचा हा पाया म्हणजे त्यांची सामायिक सांस्कृतिक ओळख. पण ही सांस्कृतिक ओळख म्हणजे नक्की काय? बऱ्याचदा लोकांना वाटतं की संस्कृती म्हणजे केवळ सण साजरे करणे किंवा मंदिरात जाऊन जिथे लोक मंत्र म्हणतात तिथपर्यंतच ती मर्यादित आहे. हो ना, पण या संशोधनानुसार ही व्याख्या खूपच संकुचित आहे. मग व्यापक व्याख्या काय आहे? या ग्रंथांनुसार सांस्कृतिक ओळख ही धर्म, कर्म आणि मोक्ष या संकल्पनांवर आधारित एक अत्यंत व्यापक आणि सखोल जीवनशैली आहे. ती जगाकडे बघण्याची एक परिपक्व दृष्टी आहे. बरं. पण या साहित्यात एका अत्यंत कटू सत्यावरही प्रकाश टाकला आहे. तो म्हणजे आपल्या समाजातील सर्वात मोठी फूट ही जातीभेदाने निर्माण केली आहे. आणि म्हणूनच इथे वर्णव्यवस्थेची वस्तुस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. या ऐतिहासिक संदर्भानुसार मूळ वर्णव्यवस्था ही जन्मावर आधारित नव्हतीच, बरोबर? होय. या प्राचीन ग्रंथांचा अभ्यासानुसार मूळ वर्णव्यवस्था ही व्यक्तीचे गुण आणि कर्म यावर आधारित होती. समाजाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी ती एक लवचिक, कार्यात्मक विभागणी होती. मग ती जन्मावर आधारित कशी झाली? पुढे काळानुसार सत्ता आणि संपत्तीच्या मक्तेदारीमुळे त्यात विकृती आली आणि ती पूर्णपणे जन्मावर आधारित बनली, ज्यामुळे समाजात उच्चनीचतेची भीषण दरी निर्माण झाली. मग आजच्या आधुनिक नागरी क्रांतीमध्ये या इतिहासाकडे कसे पाहावे? या साहित्यातील निष्कर्ष अतिशय स्पष्ट आहे. काळानुसार आलेली ही जन्मावर आधारित विकृती मान्य करणे आणि ती नाकारणे हे सनातन धर्म नाकारणे नव्हे, तर तो अधिक शुद्ध करणे आहे. म्हणजे आपल्या चुका मान्य करून पुढे जाणे. अगदी. सत्य हे नेहमीच काळा आणि पांढरा इतकं सोपे नसतं. त्याचे अनेक सामाजिक आणि ऐतिहासिक पैलू समजून घ्यावे लागतात. जर आपण आपल्या जुन्या चुका प्रामाणिकपणे मान्य करून त्या सुधारल्या नाहीत, तर आपला समाज भविष्यात कधीच एकवटू शकणार नाही. पण मग इथे एक मोठा पेचप्रसंग उभा राहतो. कोणता? आज आपण बघतो की लोक अनेकदा 2 टोकांच्या भूमिका घेतात. एकतर ते स्वतःच्या संस्कृतीचा अंध अभिमान बाळगतात, ज्यात त्यांना आपल्या इतिहासात काहीच चुकीचं दिसत नाही. हो, आणि दुसरी बाजू? किंवा मग त्यांना स्वतःच्या संस्कृतीबद्दल तीव्र न्यूनगंड असतो, जिथे ते प्रत्येक पाश्चात्य विचाराला श्रेष्ठ मानतात. आपण या दोन्ही टोकांच्या भूमिका टाळून आपली संस्कृती आणि परंपरा योग्य प्रकारे कशी स्वीकारू शकतो? हाच तर खरा समतोल आहे, जो या साहित्यातून आपल्याला शिकायला मिळतो. आपली मुळे कुठे आहेत हे समजून घेणे, मूळ ग्रंथांचा स्वतः अभ्यास करणे आणि त्याचवेळी काळानुसार जे कालबाह्य आणि अन्यायकारक झाले आहे ते बदलण्याची धैर्याने तयारी ठेवणे. हे थोडं उदाहरणाने सांगता येईल का? हो, आपण हे एका बागेच्या उदाहरणाने समजून घेऊया. एखाद्या जुन्या वृक्षाला नवीन पालवी तेव्हाच फुटते जेव्हा त्याची मुळे जमिनीत घट्ट असतात, पण तो स्वतःला छाटून घ्यायलाही तयार असतो, जेणेकरून नवीन फांद्या आकाशाकडे झिपावू शकतील. क्या बात आहे. खूपच सुंदर उदाहरण आहे. अंध अभिमान हा केवळ एक अहंकार आहे आणि न्यूनगंड ही अज्ञानाची निशाणी आहे. या दोन्हीतून बाहेर पडून ज्ञान प्राप्त करणं हाच खरा मार्ग असल्याचं हे स्रोत सांगतात. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण मानसिक पातळीवर स्पष्टता मिळवली, नॅरेटिव्हचं युद्ध समजून घेतले, अहंकार बाजूला ठेवून संघटन केले आणि आपली सांस्कृतिक मुळे घट्ट केली. अगदी बरोबर. पण आजच्या आधुनिक भौतिक जगात टिकून राहण्यासाठी आणि आपला हा वैचारिक नॅरेटिव्ह पुढे नेण्यासाठी अजून एका गोष्टीची नितांत गरज आहे, ज्यावर या साहित्यात खूप भर दिला आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. राईट. मला हे एखाद्या घरात भाडेकरू आणि घरमालक असण्यासारखे वाटते. जर तुमची स्वतःची संसाधने नसतील तर तुम्हाला त्या नॅरेटिव्हच्या घरातून कधीही बाहेर काढले जाऊ शकते. हे भाडेकरूचं उदाहरण अतिशय चपखल आहे. या अभ्यासपूर्ण लेखांमध्ये सेल्फ सेन्सरशिप या संकल्पनेवर सविस्तर चर्चा केली आहे. सेल्फ सेन्सरशिप म्हणजे स्वतःचे विचार दाबून ठेवणे. हो,
स्वतःचे विचार दाबून ठेवणे किंवा सत्य बोलायला घाबरणे हे तेव्हाच घडते जेव्हा माणूस आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यांवर किंवा व्यवस्थेवर अवलंबून असतो. म्हणजे नोकरी जाण्याच्या भीतीने किंवा आपला व्यवसाय बुडेल या भीतीने अनेक जण अन्यायाविरुद्ध गप्प राहतात. एक्झॅक्टली. सावरकरांच्या अर्थकारणावरील टिपणांमधून हे स्पष्ट होते की आर्थिक अवलंबित्व ही समाजाची सर्वात मोठी कमजोरी असू शकते. म्हणूनच या साहित्याचा निष्कर्ष असा आहे की नुसतं सोशल मीडियावर मते मांडून आणि वाद घालून काहीही साध्य होणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष जगात स्वतःचे व्यवसाय, उद्योग आणि सिस्टीम्स उभ्या केल्या पाहिजेत. होय. आणि सनातन दृष्टिकोनातून संपत्ती किंवा अर्थ हे वाईट नाही. तो मानवी जीवनातील 4 पुरुषार्थांपैकी एक आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. बरोबर. संपत्ती जर धर्माच्या म्हणजेच योग्य आणि नैतिक मार्गाने मिळवली आणि समाजाच्या भल्यासाठी वापरली तर ती एक मोठी ताकद बनते. आणि याच साहित्यातून आजच्या पिढीला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो. तो म्हणजे विक्टिम माइंडसेट किंवा पीडित असल्याची मानसिकता सोडणे. म्हणजे सतत आमच्यावर अन्याय झाला असं रडत बसण्यापेक्षा कृती करणे. अगदी. सतत आमच्यावर इतिहास काळात अन्याय झाला किंवा व्यवस्था आमच्या विरोधात आहे असं म्हणत बसण्यापेक्षा आर्थिक आणि बौद्धिक बळावर स्वतःच्या हिमतीवर उभं राहायला हवं. आणि ह्यालाच तर या साहित्यामध्ये आधुनिक क्षत्रिय बनणे असे संबोधले आहे. हो ना. आजचा क्षत्रिय हा हातात तलवार घेऊन रणांगणात लढणारा नाही, तर तो आपल्या विचारांनी, आपल्या आर्थिक ताकदीने आणि व्यावसायिक कौशल्याने समाजाचे आणि सत्याचे रक्षण करणार आहे. शारीरिक, मानसिक व भावनिक ताकद निर्माण करण्याचा हाच तो मार्ग आहे. आणि याच प्रवासात माणूस ब्रह्म जाणण्याच्या दिशेने पाऊल टाकतो. बरोबर. कारण जेव्हा तुमच्यात भीती नसते, तुम्ही स्वावलंबी असता, तेव्हाच तुम्ही खऱ्या सत्याचा शोध घेऊ शकता. क्या बात है. योग. होय. आपण ज्या नागरिक क्रांतीची चर्चा करत आहोत ती संपूर्ण जगाविरुद्ध पुकारलेली कोणतीही हिंसक बंडखोरी नाही. अज्ञानाकडून जागृत आणि स्वावलंबी जीवनाकडे जाण्याचा हा एक आंतरिक आणि बाह्य प्रवास आहे. राईट. जोपर्यंत माणूस स्वतःला आतून बदलत नाही, स्वतःचा विवेक जागृत करत नाही, तोपर्यंत बाहेरचे कोणतेही बदल शाश्वत राहू शकत नाहीत. खरोखरच या विस्तृत साहित्यातून आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला. बुद्धिक्रांती ही सर्वात पहिली पायरी आहे. माहितीच्या आणि नॅरेटिव्हच्या युद्धात जिंकण्यासाठी रागाची नाही तर स्पष्टतेची गरज आहे. अगदी बरोबर. अहंकार बाजूला ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करणे, आपली सांस्कृतिक मुळे आणि गुणकर्म आधारित विचारसरणी ओळखून एकत्र येणे आणि अंतिमतः आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनून आधुनिक क्षत्रिय बनणे हीच या नागरिक क्रांतीची आधुनिक नियमावली आहे. आणि आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा अंतिम प्रश्न, जो या सर्व साहित्याचा गाभा आहे. नक्कीच सांगा. जर कोणतीही सिस्टीम किंवा समाज हा केवळ त्यातील लोकांच्या चेतनेचे म्हणजेच कॉन्शियसनेसचे प्रतिबिंब असेल, तर श्रोत्यांनी हा विचार करायला हवा की आपले आजचे वैयक्तिक रुटीन आणि दररोजच्या सवयी आपल्या सभ्यतेचे कोणते भविष्य घडवत आहेत. हां, खूपच सखोल विचार आहे. हो ना. आपण रोज जे काही वाचतो, जे पाहतो आणि ज्या कृती करतो त्यातून आपण स्वतःला नॅरेटिव्हचे गुलाम बनवत आहोत की खरे स्वातंत्र्य मिळवत आहोत. हा अत्यंत सखोल प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने मनन करणे आवश्यक आहे. सनातन शास्त्राच्या या बौद्धिक प्रवासात आणि आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार. आजची ही सखोल चर्चा जर विचार करायला लावणारी आणि नवी दृष्टी देणारी वाटली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कॉमेंट करायला विसरू नका. नक्कीच. आम्हाला खाली कॉमेंट करून नक्की सांगा की आजच्या या माहितीपूर्ण चर्चेनंतर तुम्ही स्वतःच्या मनातील कोणता जुना भ्रम किंवा इतरांनी दिलेलं नॅरेटिव्ह कायमचा मोडून काढणार आहात. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयावरील सखोल चर्चेत. तोपर्यंत स्वतंत्र विचार करत रहा, माहितीच्या जगात जागरूक रहा आणि तुमचा स्वतःचा विवेक जागृत ठेवा.